तर मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी जे की मित्रांनो आपलं पद आहे शिपाई आणि लिपिक या दोन पदांसाठी आज आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो बघा, हे आपली प्रश्नपत्रिका येणाऱ्या 26 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून आपला हा आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे या ठिकाणी भाग शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा, पहिलं मित्रांनो चॅनल मी आत्ता सबस्क्राईब मात्र या ठिकाणी नक्कीच करून घ्या. ओके, आता बघा प्रश्न पहिला काय म्हणतो, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना मुंबई येथे कोणत्या वर्षी करण्यात आली. मित्रांनो बघा, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना आहे मित्रांनो बघा जी की मुंबई येथे 1924मध्ये जी की मित्रांनो बघा करण्यात आली होती, जी की बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मित्रांनो या ठिकाणी केली होती. ओके, लक्षात असू द्या. पुढे आता खालीलपैकी कोणतं पर्यटन स्थळ हे मुंबई उपनगर जिल्ह्यातील नाही. तर बघा, जुहू चौपाटी, तानसा अभयारण्य, जोगेश्वरी लेणी की एक्सेल वर्ल्ड. तर यापैकी मित्रांनो बघा, तानसा हे जे अभयारण्य आहे मित्रांनो, हे बघा जे की पर्यटन स्थळ मुंबई उपनगर जिल्ह्यामधलं नसून हे बघा जे की ठाणेमधलं आहे. म्हणून हे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब आपल्या प्रश्नाचा ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. ओके मित्रांनो, हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो तोंडपाठ मात्र करून घ्या. ओके, कारण ही 100% बघा परीक्षेमध्ये येणारे मित्रांनो प्रश्नसंच आहेत. ओके, आता तिसरा, तेलंगणा या राज्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही. तर मित्रांनो, तेलंगणा बघा मित्रांनो या राज्याला आपल्या महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही. तर ती म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक लातूर या बघा जी की मित्रांनो जिल्ह्याची सीमा जी की तेलंगणा या राज्याला लागत नाही. ओके, याला सोडलं यवतमाळ, नांदेड आणि चंद्रपूर बघा मित्रांनो या तीन जिल्ह्याची बघा की सीमा तेलंगणा या राज्याला लागलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर सालहेर हे कोणत्या पर्वतरांगेत वसलेले आहे. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर हे सालहेर आहे, जे की मित्रांनो बघा याचे हे कोणत्या पर्वतरांगेमध्ये वसलेलं आहे. तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ड सह्याद्री ही पर्वतरांग आपल्या प्रश्नाचे मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे, खालीलपैकी कोणती नदी वर्धा या नदीची उपनदी आहे. तर मित्रांनो बघा जे की वर्धा या नदीची उपनदी ही मित्रांनो बघा जी की क्रमांक अ कार ही आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे, आता बघा, थंड हवेचे ठिकाण व जिल्हा यांची चुकीची जोडी ओळखा. सातारा, पाचगणी, अमरावती, तोरणमाळ, नाशिक, इगतपुरी, धाराशिव, येडशी. यापैकी मित्रांनो बघा थंड हवेचे ठिकाणाची मित्रांनो बघा जे की ठिकाण आणि जिल्हा यांची चुकीची जोडी ही बघा जी की क्रमांक ब अमरावती, तोरणमाळ हे असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, आता मित्रांनो बघा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय, मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई आणि लिपिक पदाचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला 5000+ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414939007 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला स्क्रीनशॉट टाकायचे आहे. ओके, स्क्रीनशॉट टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा आहे बघा जे की तुम्हाला तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपवर ठिकाणी अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. ओके मित्रांनो, बघा शेवटचे 20 दिवस बघा जी की मित्रांनो आपल्याकडे उरलेली आहेत आणि जर समजा तुम्हाला कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त ठिकाणी जर समजा अभ्यास तुम्हाला करायचा असेल आणि समजा तुम्हाला पोस्ट मिळवायचीच असेल तर मित्रांनो बघा तुम्ही आपला महाठोकळा आत्ताच्या आता या ठिकाणी बाय करून घ्या. ओके, कारण या आपल्या महाठोकळ्यातूनच तुमचं बघा जे की मित्रांनो 100% बघा रिझल्ट येणार आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला हा महाठोकळा बघा जे की खरेदी करून घ्या. कारण 150 रुपये सध्याच्या घडीचा विचार केला तर खूपच मित्रांनो कमी या ठिकाणी जी की मित्रांनो ही रक्कम आहे. ओके, आता पुढचा, संगणकाच्या तात्पुरत्या मेमरीज काय म्हणतात. तर मित्रांनो संगणकाच्या तात्पुरत्या मेमरीज बघा जी की क्रमांक क मित्रांनो रॅम असं म्हटलं जातं. ओके, पुढे, ईमेलचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण आहेत. तर मित्रांनो ईमेलचा शोध लावणारे शास्त्रज्ञ हे बघा जी की क्रमांक ड रेटॉम लिन्सन हे आहेत. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो बघा जी की रेटॉम लिन्सन आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी मित्रांनो जी की करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे, आता इंटरनेटचा पिता कोणाला म्हणतात. तर मित्रांनो बघा इंटरनेटचा पिता हा बघा जी की क्रमांक विंटेनफर्क मित्रांनो याला म्हटलं जातं. जे की बघा क्रमांक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, धर्म व त्यांची प्रार्थनास्थळ यांच्याबाबत चुकीची जोडी निवडायची आहे. तर इस्लाम मस्जिद, पारशी सिनेगॉग,
ख्रिश्चन चर्च, बौद्ध विहार. तर मित्रांनो यापैकी चुकीची जोडी ही बघा जी की क्रमांक ब, पारशी सिनेगॉग. ओके. तर मित्रांनो बघा सिनेगॉग हे बघा जी की प्रार्थनास्थळ मित्रांनो पारशी धर्माचं नसून ज्यू या धर्माचं आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे म्हणून जे की बघा क्रमांक ब मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जी की चुकीची जोडी असणार आहे. आता सम्राट अशोकाबद्दल पुढीलपैकी कोणतं विधान असत्य आहे? हा मौर्य साम्राज्याचा दुसरा राजा होता. बघा पहिलंच विधान चुकीचं आहे. ओके. याच्या बाद कोरीव लेखाद्वारे राजाज्ञा देणारा तो पहिला राजा होता. बरोबर आहे. पुन्हा याच्या बाद काय म्हणतो, त्याने धर्म सहिष्णुतेचे धोरण राबवले होते. बरोबर आहे. त्याने बौद्ध धर्माची तिसरी परिषद पाटलीपुत्र येथे भरवली होती. हे देखील बरोबर आहे. म्हणजे जे की बघा मित्रांनो क्रमांक जे की हा मौर्य साम्राज्याचा दुसरा राजा होता हे चुकीचं आहे. कारण मित्रांनो सम्राट अशोक हा बघा जे की या मौर्य साम्राज्याचा दुसरा नसून तिसरा राजा होता. ओके, लक्षात ठेवा. पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित करणारे दिग्दर्शक कोण आहेत? तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हे चित्रपट प्रदर्शित करणारे दिग्दर्शक हे बघा जी की क्रमांक ब लक्ष्मण उत्तेकर हे आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे जागतिक पुस्तक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा जागतिक पुस्तक दिवस हा बघा जी की क्रमांक 23 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. पुढे वाघ विहार या शब्दाची योग्य फोड करा. तर ही मित्रांनो बघा जी योग्य फोड ही बघा क्रमांक ड जे की व आ ग व ई आणि ह प्लस आ र अ हे बघा जी की मित्रांनो क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे वटवृक्ष या शब्दात एकूण किती स्वर आहेत? मित्रांनो बघा पहिलं याच्यातले स्वर करण्यासाठी पहिलं करा या शब्दाची योग्य फोड. ओके. आता वटवृक्ष या शब्दाची फोड व होते, पुन्हा आता झालं व, पुन्हा ट झालं, टच्या बाद पुन्हा आलं व, पुन्हा व ट वृ, मग व आलं, पुन्हा रू आलं, पुन्हा या ठिकाणी रू, पुन्हा याच्या बाद आलं, मग पुन्हा काय क्ष. म्हणजे क्ष म्हणजे काय, पुन्हा क या ठिकाणी बघा क्षला काय येते क. ओके, श आणि अ. ओके. आता बघा टोटल याच्यामध्ये किती स्वर आहेत तर हा अ 1, हा दोन, हे रू 3 आणि हे शेवटचं 4. म्हणजे जवळपास बघा मित्रांनो जी की बघा क्रमांक 4 बघा जी की स्वर मित्रांनो या शब्दामध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके. पुढे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. या वाक्याचा काळ ओळखा. तर मित्रांनो बघा या वाक्याचा काळ हा बघा जी की क्रमांक ब रीती वर्तमान काळ हा आहे. ओके. ज्या वाक्याच्या शेवटी मित्रांनो असते, असतात, असतो अशा प्रकारचे शब्द येतात त्या ठिकाणी बघा की मित्रांनो रीती वर्तमान काळ असतो. ओके, लक्षात ठेवा. पुढे वरण या शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो बघा वरणला आपण कधीही उद्भवताना तो म्हणतो काय किंवा ती म्हणतो काय, तर आपण म्हणतो ते वरण दे. ओके, ते वरण दे. म्हणून मित्रांनो बघा वरण हा जो शब्द आहे या शब्दाची लिंग हे बघा जी की क्रमांक नपुसक लिंग हे या ठिकाणी असणार आहे. ओके. पुढे 18वा प्रश्न एकवचन व अनेकवचन यांची चुकीची जोडी ओळखा. दादा दादा, मामा मामा, चहा चहा, कावळा कावळा. यापैकी मित्रांनो एकवचन आणि अनेकवचन यांची चुकीची जोडी असणारी ही बघा जी की क्रमांक ड मित्रांनो कावळा कावळा. कारण कावळा या मित्रांनो एकवचनी शब्दाचं अनेकवचन एक नुसतं कावळाच होत नसून कावळे अशा प्रकारात होते. म्हणून मित्रांनो बघा ही जोडी आहे बघा जी की आपली चुकीची जोडी आहे. ओके. पुढे 19वा प्रश्न खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखायची आहे. स्वतःशी केलेलं भाषण म्हणजे संभाषण हे बघा मोजकी अशी बोलणारा मितभाषी, देवापुढे सतत जळणारा दिवा, नंदादीप, कोणालाही न खोळ देता बिन बोबाट. आता यापैकी मित्रांनो विसंगत जोडी ही बघा जी की क्रमांक स्वतःशी केलेले भाषण म्हणजे संभाषण नसून हे बघा जी की स्वगत असतं. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो जी की बघा स्वगत आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी जी की क्रमांक बघा जी की आपली चुकीची जोडी असणार आहे म्हणजे विसंगत जोडी. ओके, लक्षात ठेवा. आता पुन्हा 20वा प्रश्न नांगी टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो बघा नांगी टाकणे म्हणजे बघा जी की क्रमांक ब पडते घेणे असा याचा अर्थ होतो. ओके. तर मित्रांनो बघा ही होती बघा आपली आज जी की शिपाई बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई आणि लिपिक या 2 पदांसाठी मित्रांनो अत्यंत इम्पॉर्टंट अशी 20 PYQ प्रश्न संच. जर तुम्हाला समजा की व्हिडिओ आपला आवडला असेल एवढा लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या चॅनलला बघा मित्रांनो आपल्या या व्हिडिओला शेअर करा. समजा अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.